आहे रे. म्हणजे बघा ना, कालपर्यंत धो धो मुसळधार पाऊस होत होता, वातावरणात गारवा होता आणि अचानक पाऊस गायब आणि हवामान खातं सांगते की पाऊस 10 दिवसांच्या सुट्टीवर गेलाय. नाही, ऍक्च्युली बघायला गेलं तर पावसाला पण सुट्टी हवी ना, पण पावसाची सुट्टी आपल्याला जाम भारी पडते. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत अजून एक स्पेशल रेसिपी. सो आजची रेसिपी काय आहे ओळखा बरे. तर कसं तुम्ही चुकता हो. आता जर पहिलेच इंट्रो मध्ये जर मी सांगितलं की रेसिपी काय आहे तर तुम्ही लगेच ओळखाल आणि मग पुढे नाही तुम्ही व्हिडिओ बघणार. मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे तुमच्यावर, कारण तुम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओना जे भरभरून प्रेम दिले तसंच प्रेम तुम्ही याही व्हिडिओला द्याल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आमचा व्हिडिओ लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल. सो आता आपण जास्त वेळ न घालवता जाऊया आपल्या किचन मध्ये. सो शेफ, आजची आपली संडे स्पेशल रेसिपी काय आहे? सो बेसिकली आम्ही बघितलं की बाजारात मासे नाहीये, ओके, आणि माझ्या नवऱ्याला चिकन खायचं नाहीये, चिकन मटन नाही खायचंय. सो आज आम्ही रविवार हा शाकाहारी वार करणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही झटपट पिपी म्हणजे पनीर पुलाव बनवण्याचा प्लॅन केला आहे. क्या बात आहे, पनीर पुलाव. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे? सो बेसिकली पनीर असलं तरी आपण भाज्या तर घालतोय. सो हे पनीर, मटार, कॅप्सिकम, गाजर कापलेला आहे, कोथिंबीर, लिंबू, कांदा, बस. आणि आपलं मेन यावेळेला आपण तिखट नाही बनवणार आहोत. सो बेसिकली खडे मसाले आणि लसूण आलं पेस्ट. ओके, सो आता आपल्या गॅसवर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि सो आता आपण सुरू करतोय. सो बेसिकली आपण याच्यामध्ये आधी जिरं घालू. जिरं तुम्हाला हवं तेवढं घालू शकता. राई ऑप्शनल आहे. हिंग पावडर, गॅस जरा कमी मीडियम, आणि कढीपत्ता. बेसिकली तडतडलं. खडे मसाले. खडे मसाले सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टेस्ट आवडत नसेल किंवा दाताखाली येणं आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. बेसिकली सुरुवात कांद्याने करूया. कांदा थोडा नरम होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. जास्त नाही, थोडा. तो बेसिकली हा आता कांदा आपला जरा नरम झालेला आहे. आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच वेळेला कॅप्सिकम, गाजर या सगळ्या भाज्या एकदम घालू शकता. वा 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 वा, आपल्याला कढईत दिसतंय असतात सुंदर सुंदर रंगांची चरबेट सुरू झाली आहे. तर पुढे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे की हा आपला पुलाव खायला तर सुंदर असेल पण दिसायला कसं दिसेल. या भाज्या आता एकदम सॉफ्ट झाल्या आहेत. आपण त्यात आपले मटार पण घालून टाकूया. अरे वा, मटारचा गोलदाणा संगे बघ कसा टणा टणा. सो बेसिकली या भाज्या आता परतून झाल्या. आता आपण यात ही आपली आजच फ्रेश बनवलेली आलं लसूण मिरची पेस्ट. नोट आहे, प्लीज पेस्ट आहे ती फ्रेश बनवा, कारण त्याने टेस्ट खूप छान येते. आणि काही जण आधी तेलातच पेस्ट टाकतात, पण ती पेस्ट कढईला चिटकून जाते. तर मग त्याची मजा नाही येत, कारण तुम्हाला ती सतत खडून काढावी लागते. सो बेसिकली मी तुम्हाला हे सांगेन की जेव्हा तुम्ही भाजी घालाल ती परतल्यानंतरच पेस्ट टाका. तो कसं आहे की तुमची आलं लसूण पेस्ट पण ही छान परतली जाईल आणि भाजीमध्ये चांगली मिक्स होईल. जशी बघा आता मिक्स होतीये. सो बेसिकली भाज्या आणि जी पेस्ट त्याची खूप छान मिक्स झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पनीर आपण शेवटी टाकणार आहोत, बिकॉज पनीर हे ऍक्च्युली खूप सॉफ्ट आहे. जर आपण त्याला जास्त परतलं तर त्याचे तुकडे आणि पेस्ट व्हायची जास्त शक्यता आहे. आता आपण याच्यामध्ये हळद, धना जिरा पावडर,
बस आता याला परत परतून घ्यायचं आहे. सो बेसिकली आता भाज्या खूप छान मिक्स झाल्यात. आता आपल्या मेन हिरोला टाकायची वेळ आली आहे, ते म्हणजे पनीर. पनीर आता तुम्ही असं डायरेक्टली भाज्यांमध्ये टाकू शकता किंवा सुरुवातीला थोडंसं शॅलो फ्राय त्याला खरपूस करून ते नंतरही तुम्ही पुलावसाठी वापरू शकता. पण तो ऑप्शनल आहे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही तळून पण टाकू शकता. बेसिकली जेव्हा पनीर हे कडक असतं तेव्हा तळून टाकलेलं बेटर असतं, कारण आपण जेव्हा ते फ्राय करतो तेव्हा ते थोडं सॉफ्ट होतं. हे आमचं पनीर हे ऑलरेडी खूप सॉफ्ट आहे. तो अशा प्रकारे रे पनीर आणि भाज्यांची झालेली आहे युती आणि आता करायची आहे आपल्याला पुलावची स्तुती. पनीर आता मिक्स झाला आहे. आता आपण याच्यामध्ये हा भिजवलेला जो भात आहे, तांदूळ आहे जो शिजल्यानंतर भात होणार आहे. ओके सॉरी, तांदूळ आहे तो आता आपण टाकतोय. सो आता आपला भात हा मिक्स झालेला आहे. ठीक आहे, आता आपण यात गरम पाणी टाकतो. गरम पाणी तुमच्या अंदाजानेच टाका. आम्ही इकडे नॉर्मल भात घेतलाय, तुम्हाला हवं तर तुम्ही बासमती, तुकडा बासमती घेऊ शकता. सो बेसिकली जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही वरून नंतर घालू शकता. मी जरा कमीच घातलंय पाणी. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ चवीपुरते. आणि एक अख्खा लिंबू आपल्याला पिळायचा आहे. आपला हा तांदूळ सगळ्या भाज्या आणि पनीर बरोबर मस्त शिजतोय. याला थोड्या वेळ उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत त्याच्यामध्ये शेफ आता एकदम घरचं नाही बाहेरच, पण घरच्या प्रेमाने साजूक तूप टाकत आहेत. तूप टाकताना बिलकुलही कंजूसी करू नका, कारण तूप हे आरोग्याला चांगलं असतं. सो आपला भात आता कढईमध्ये शिजतो आहे आणि तो शिजेपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम सुरू. नाही अंताक्षरी नाही खेळत. ऍक्च्युली काय, आपला भात जरा शिजतोय ना, तोपर्यंत ब्रेक घ्यायला पाहिजे. मग ब्रेक मध्ये काही टाइमपास नको का, म्हणून एकटाच आपला अंताक्षरी. बट यू डोंट वरी, तुम्ही ब्रेक मध्ये काही करू नका. जर मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर पुन्हा जाऊन सगळे व्हिडिओ नीट बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सुद्धा आमच्या या रेसिपीज आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला मस्त मस्त रेसिपी सजेस्ट करू शकता, ज्या आपण आपल्या चॅनलवर ट्राय करू. बस काय भाऊ. सो बेसिकली हा आता आपला भात हा अर्धा शिजत आलाय. सो आता आपण याच्यावरती झाकण मारूया, जेणेकरून तो त्या वाफेने पूर्ण शिजेल. ओके, आणि हे झाकण साधारण किती वेळ ठेवायचंय शेफ? 10 मिनिटं. ओके, सो 10 मिनिटांनी या झाकणाखाली उघडणार आहे सरप्राईज. सो आमचे शेफ नुसता पुलाव बनवत नाहीये, तर पुलाव बरोबर साईड डिश काय आहे? बुंदी रायता. सो बेसिकली आपण दही घेतला आहे, त्याच्यात चाट मसाला टाकला आहे. हे आपण नॉर्मल रायता बनवतोय, काही जण गोड रायता पण बनवतात. तर साखर तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे. आणि आता आपण याला मिक्स करून फक्त ठेवतोय, आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये बुंदी ऍड करू. ओके, सो इझी टू डू. आणि हे जर तुम्हाला पुलाव बरोबर साईड डिश हवा असेल तर बुंदी रायता बरोबर असे मस्त कुरकुरीत खमंग
पापड सुद्धा तळू शकता. हे पापड पूर्णपणे घरगुती बनवलेले आहेत, बिलकुलच बाहेरून आणलेले नाहीयेत. आणि तुम्हाला जर हे असे घरगुती पापड किंवा मसाले हवे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्ही नक्की तुमची मनोकामना पूर्ण करू. आणि अशा प्रकारे आपला सरप्राईज ओपन होतोय आणि हा आपला रेडी आहे. वाफरलेला गरम गरम पनीर पुलाव. आणि आता ह्याच्यावर शेफ थोडीशी कोथिंबीर पेरत आहे गार्निशिंग साठी तुम्ही बरिस्ता वापरू शकता, काजू वापरू शकता, ड्रायफ्रूट वापरू शकता, तुम्हाला हवं ते वापरू शकता. आमचं आज बजेट कमी असल्याने आम्ही फक्त कोथिंबीर पेरतो आहे. आणि तशीच थोडीशी कोथिंबीर आपण आपल्या बुंदी रायत्यामध्ये सुद्धा पेरूया. हा हे जे कलर कॉम्बिनेशन दिसतंय ना भावा, तुकडा तुकडा. आता आपला हा डिलिशियस पुलाव आपल्या ताटात सर्व होतोय. शेफ हलकेपणाने हळवारपणे थोडासा पुलाव असा ताटात कोमलपणे वाढत आहे. आणि हा जो काही सुगंध येतोय तो तुम्हाला कदाचित व्हिडिओ मध्ये अनुभवता येणार नाही, पण जर तुम्ही घरी हा व्हिडिओ नक्की ट्राय केला तर तुम्हाला सुद्धा आस्वाद नक्की घेता येईल. आणि ह्या पुलावासोबत आता शेफ सर्व करता आहेत मस्त खमंग थंडगार कुरकुरीत बुंदी रायता आणि आपले घरगुती होममेड कुरकुरीत पापड. ही तयार झाली आहे आपली अल्टिमेट संडे स्पेशल पनीर पुलावची थाळी. संडे स्पेशल पनीर पुलाव रेडी झाला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुमचा पनीर पुलाव बेसिकली कसा झालेला आहे. सो बेसिकली आजचा तुम्हाला एपिसोड आवडला असेल सो बेसिकली आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया सो बेसिकली नक्की कळवा. कारण सो बेसिकली आम्ही एवढ्या मनापासून प्रयत्न करतोय. सो बेसिकली हे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. सो बेसिकली आमचे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचतायत. सो बेसिकली आम्हाला नक्की कळवत राहा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा. सो बेसिकली आम्ही तुमच्यासाठी नवीन अजून इनोव्हेटिव्ह आणि सोप्या होममेड रेसिपीज घेऊन येत जाऊ. तोपर्यंत स्टे विथ अस. सो बेसिकली